अतिशय चांगलं आहे आणि आतापर्यंत सकाळपासून उत्कृष्ट मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 17% आतापर्यंत मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे। अतिशय चांगला प्रतिसाद त्या मतदारांना मिळतो आणि शेतकरी मंडळाला राजभाऊ शेखरला आणि स्वर्गीय शिवाजीराजांना मानणारा गट आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो भाजप गट पूर्णपणे सक्रिय या ठिकाणी झालेलं दिसत आहे। या ठिकाणी विनंती। आज तुम्ही सगळं वातावरण पाहता इथलं कमीत कमी 17 ते 18 हजार लोक सकाळपासून लाईन लावून मतदानासाठी उभे आहेत। जे आमचा उद्देश होता की हा कारखाना शेतकऱ्यांनी ठरवायचा आहे, शेतकऱ्यांसाठी ठेवायचा की भांडवलदारांना द्यायचा, मला वाटतं आजचं वातावरण पाहिल्यानंतर निश्चितच अशी खात्री पटते की शेतकरी स्वतःचा कारखाना आता स्वतःसाठी ठेवतील, यात काही वाद नाही। गेल्या 15 ते 20 दिवसापासून आम्ही एक गावगावरा केलेला होता, म्हणजेच भोंगडी बैठक। आणि त्या भोंगडी बैठकीच्या दरम्यान गावागावात आम्ही भोंगडी बैठकाच्या स्वरूपाने सभासदांना, माता भगिनींना भेटलो। त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद त्यावेळेस होता आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही न चुकता मतदान करण्यासाठी येऊ। आणि आज त्या सर्वजण मतदार बंधू आणि भगिनी इथं मतदानासाठी हजर आहे आणि त्यांचा उत्साहही चांगला आहे, म्हणून आम्हाला गॅरंटी आहे आमचा शेतकरी विकास मंडळाचा 100% विजय होईल। हा तालुक्याच्या सभासदांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे। हा योगायोग म्हणावा लागेल। न्यायालयाने न्याय दिल्यामुळे आज सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आणि कारखाना ही कामधेनू वाचवण्यासाठी जो आम्ही लढा दिला, त्यामुळे सभासदांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये अतिशय आनंदाचं उत्साही वातावरण आहे। यामध्ये आम्हाला निश्चितपणे वाटतं का सभासद कारखाना बचाव कृती समितीला निश्चितपणे मतदान करून आम्हाला प्रचंड मताधिक्याने विजय करतील असा आम्हाला विश्वास आहे।